नमस्कार मंडळी, मी श्रुती. आम्ही निघालो आहोत कोकणातील रानमेवा शोधायला. जिज्ञा, सोजस, सुहास खूप एक्सायटेड आहेत आणि मी सुद्धा. आता वाजलेत 3:30 वाजलेत तरी अजूनही ऊन आहे, तुम्ही बघू शकता. ते तर फ्रंट नाही होणार ना. आता आम्हाला गावाला येऊन 4 दिवस झालेत. आमच्या पूजेचा व्हिडिओ आहे यूट्यूब चॅनलवर आमच्या, तिथे जाऊन तुम्ही बघा. पुढे आम्ही गेलो, मग आम्हाला दिसली करवंद. करवंद कधी पण काढताना ना खाऊन बघायची, कारण काळी दिसली तरी आंबट असतात. मग आम्ही खाऊन बघितली तर ही खूप छान होती, गोड होती. मग पटापट आम्ही करवंद काढली खूप सारी. जिज्ञाला सुद्धा काढायची होती म्हणून सुहासने उचलून घेतलं आणि तिने सुद्धा खूप काढली करवंद. मला दाखव. जिन बघू, सावकाश काढ बेटा, डोळ्यात जाईल. दाखव तरी किती काढलेस. वा, अरे वा, तू काढली. हा, इथे तर बघ. पुढे आम्हाला आंब्याची झाडं दिसली. खूप आंबे होते तिथे सुद्धा. मी पाडण्याचा खूप प्रयत्न केला, 1-2 वेळा खूप म्हणजे दगड मारून बघितले, पण मला काही जमत नव्हतं. अरे नाही पडत. आंबे पडत नव्हते, मग आम्ही पडलेलेच आंबे सगळे उचलून घेऊन आलो. पुढे आम्ही गेलो तर तिथे रस्त्याला जांभळाचं झाड होतं. खूप मोठं झाड होतं, चढून काढण्यासारखे नव्हतेच. मग तिथे सुद्धा आम्ही पडलेलीच जांभळं उचलून आणली, पण ती पण खूप गोड होती आणि छान होती. खूप हवा असल्यामुळे आमच्या समोर सुद्धा खूप जांभळं पडले. हे बघा. तिथे पुढेच करवंदाची अजून झाडं होती. जिज्ञाकडे पिशवी बघा, आणि ती खात सुद्धा होती पिशवी हातात आल्यावर. चला तर हा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.